संजय म्हात्रे आइए। संजय 6 गेंदों में 20 रनों की नायाब पारी खेली और उसमें 3 बहुत ही बड़े छक्के थे। तर आमचे सर्व मंडळ भाईंना विनंती करेन, रामशेठ आपण देखील या, हरेश शेठ, रवी शेठ। क्या बात है भाई या। तर संजय म्हात्रे मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतोय। कल्याण डोंबिवली ग्रामीण 40+ क्रिकेटचे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील, रामशेठ भोईर आणि त्याचबरोबर आमचे रवीशेठ भोईर, हरेशेठ भोईर यांच्या शुभ हस्ते इथे हा पारितोषिक दिला जातोय। तो संजय म्हात्रे याला क्या बात है। चला महागुरु, तर बोले आपण सूरज यांच्याकडे। हॅलो, क्षेत्ररक्षण रचना त्वरित करून घ्यायची आहे। वेल कमी आहे बघा। क्षेत्ररक्षण करणारा संघ आपण त्वरित लगेच क्षेत्ररक्षण रचना करून घ्यावी। राजू काटे आणि लक्ष्मण गोरपेकर ही आघाडीची जोडी मैदानामध्ये आली आहे। तर सुनील तांडेल हा बेलवली संघाचा पहिला गोलंदाज। बॅकवर्ड पॉइंट वरून खेचलाय, खरं तर कव्हर्स मध्ये आहे आणि पहिलाच डॉट बॉल पाहायला मिळाला। सुनील तांडेल एक चांगला सिनियर गोलंदाज आहे, बरीच वर्ष बेलवली संघाकडून मैदानं गाजवली आहेत आणि चांगली गोलंदाजी होतीये। राजू काटे यांना मागच्या मॅचमध्ये आक्रमक फलंदाजी केली होती। 11 चेंडूंमध्ये 33 धावांचा विस्फोटक असा खेळ साकारला होता आणि त्याच्या समोर आहे तो सुनील। बॅकफुटवरून कट केलाय, 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून गॅप शोधली आहे। आउटफील्ड फार फास्ट आहे आणि चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर। 4 धावा, फार चांगला फटका। बॅकफुटवरून फक्त टॅप केलं, 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये गॅप होती, दोन्ही क्षेत्ररक्षक धावले होते। शेवटच्या क्षणाला थोडासा अडथळा निर्माण झाला, बॉल उडला आणि क्षेत्ररक्षकाच्या छातीला लागून मग तो बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला। धरपकड, रस्सी खेच खरं तर त्या ठिकाणी पाहायला मिळाली आणि 4 धावा मिळतात त्या राजूला। 3 चेंडूंचा खेळ संपलाय, 4 धावा धावफलकावरती आहेत। क्षेत्ररक्षणामध्ये थोडेसे चेंजेस केले जात आहेत।
बेलवली आणि नारिवली खाला पनवेल विभागातील बेलवली आणि त्यांच्या समोर आहे तो नारिवली संघ. यावेळेला हा नो बॉल, फुल टॉस, बीमरचा नो बॉल आणि त्याला दिली पनिशमेंट. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडूला पाठवलं 4 धावांसाठी. या 4 धावांच्या मदतीनं एकूण धावसंख्या होतीये ती 9. खरं तर हा खराब चेंडू होता आणि त्याचा समाचार देखील तितकाच खरपूस घेतलेला आहे. तो सुनीलच्या विरुद्ध राजूनं. उर्ध्व विकेटनं गोलंदाजी होतीये सुनील तांडेलची. एक खेळाडू मिड विकेटमध्ये उभा आहे, एक खेळाडू लॉंग ऑफला थोडासा वाईडिश आहे आणि कव्हरच्या डोक्यावरून टिपिकल राजू काटे स्ट्रोक. ज्या फटकेबाजीसाठी राजू ओळखला जातो ना, तो फटका दाखवत असताना राजूची बॅट जेवढी जोरात ऑन साईडला फिरते ना, त्याच्यापेक्षा काही पटीनं ऑफ साईडला जोरात फिरते. आणि ऑफ साईडला त्याच्या बॅटमधून येणारे फटके खरं तर बघण्यासारखे असतात. एकूण धावसंख्या झाली आहे ती 13. नारिवली आणि बेलवली या 2 संघादरम्यान एक मोठी लढत आपल्या भेटीला आली आहे. यावेळेला समोरच्या दिशेनं लॉंग ऑन मध्ये पहिला टप्पा पडल्यानंतर चेंडू जातोय 4 धावांसाठी चौकार. या 4 धावांच्या मदतीनं एकूण धावसंख्या होतीये ती 17. लगातार 4 चेंडूंवरती 4 चौकार मारलेत ते राजूनं. आणि आता मात्र बीट झालेला आहे. 1 ओव्हरचा खेळ संपलेला आहे आणि एकूण धावसंख्या आहे ती 17. सुरेश पाटील गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. खरं तर 40+ क्रिकेटमध्ये खूप डिसिप्लिन आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगली कडक नियमावली अलीकडच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळते. मगाशीच आमचे काटईचे एक सिनियर खेळाडू त्यांच्या समेत आम्ही गप्पा मारल्या. कल्याण डोंबिवलीमध्ये तब्बल 58 संघ रजिस्टर झालेले आहेत आणि प्रत्येक संघातील प्रत्येक खेळाडूला कमिटीच्या वतीनं कल्याण डोंबिवली 40+ क्रिकेटकडून ID कार्ड देखील प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे. आणि त्या प्रत्येक ID कार्डवरती भाईंचा फोटो आहे, त्याचबरोबर प्रत्येक खेळाडूची ओळख आहे. आणि त्या ID कार्डशिवाय खेळाडूला स्पर्धेमध्ये खेळता येणार नाही. इतकी चांगली डिसिप्लिन आणि नियमावली आपल्याला कल्याण डोंबिवली 40+ क्रिकेट करून पाहायला मिळतोय. अलीकडच्या काळामध्ये रायगडचा जर विचार केला तर 40+ क्रिकेट देखील फार वाढत चाललेला आहे. प्रत्येक गावचा एक 40+ संघ आपल्या विभागामध्ये देखील तयार होतोय. आणि क्रिकेट नव्हे तर क्रिकेटच्या माध्यमातून फिटनेस वाढवण्याचा खरं तर प्रयत्न केला जातोय. पहिल्या षटकानंतर सुरेश पाटीलच्या हातामध्ये गोलंदाजी आली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 17 धावा होत्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवरती 2 धावा आल्यात. राजू आणि लक्ष्मण, खरं तर राम नाव पाहिजे होतं, राम लक्ष्मणाची जोडी म्हटलं असतं. यावेळेला राजूचा तडाका लॉंग ऑन मध्ये जातोय, लांब लचक, स्टँड अँड डिलिव्हर्ड, षटकार. एकूण धावसंख्या होतीये ती 25. रिप्लेमध्ये पाहतोय डावकुरे आताचा गोलंदाज समोर टाकलेला हा बॉल लक्ष्मणच्या बॅटमधून आलाय आणि बॉलला त्यांना अक्षरशः फेकून दिलंय. मजबूत शरीरयष्टीचे हे फलंदाज आहेत, आक्रमक बॅटिंग आहेत आणि ते तयार आहेत. अक्षरशः मोठे फटके मारण्यासाठी ते तयार आहेत. मागच्या मॅचमध्ये देखील म्हटलं होतं राजू आणि लक्ष्मण ही जयवीरूची जी जोडी आहे ना, ती पॅव्हलियनमधून सेट होऊन आले की काय असं कुठेतरी वाटतं त्यांचा खेळ पाहून.
बॉल अँगल होत असताना डॉट बॉल आलेला आहे. लक्ष्मणची बॅट पकडण्याची स्टाईल मात्र थोडी वेगळी आहे. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक सचिन तांडेल, कौतुक करावं लागेल. असं वाटलंही नाही की आज झेल होईल, परंतु काय शर्तीचे प्रयत्न त्यानं केलेत आणि लक्ष्मण सारख्या एका फलंदाजाला त्यानं बाद केलंय. खरं तर आपण नॅचरल ग्रिपनं बॅटला पकडत असतो, स्टान्स घेत असतो, परंतु लक्ष्मणची बॅट पकडण्याची जी शैली आहे ना ही थोडीशी वेगळी आहे. असं वाटतं तर रिव्हर्स खेळण्यासाठी तयार होतोय की काय, आणि लक्ष्मण बाद झालेला आहे. एकूण धावसंख्या आहे ती 25. सुधीर आगलावे, रायगड समालोचक असोसिएशनचे अतिशय चांगले स्कोरर, अपडेटर, फार चांगली स्कोरिंग गेल्या 5 रात्रींमध्ये त्यांनी केलेली आहे. प्रत्येक संघाची, प्रत्येक खेळाडूचा योग्य असा त्यांना डाटा मेंटेन केलेला आहे आणि उद्या आपल्याला सगळे सस्पेन्स कळणार आहेत. सगळे रेकॉर्ड त्यांनी त्यांच्या रेकॉर्ड बुकमध्ये मेंटेन केलेले आहेत. मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक आहे. बॅकफुटवरून कट केलाय, बॉलला टॉस केलंय, बॅकवर्ड पॉईंटमध्ये डीपला 1च धाव मिळते. सुरेश पाटील, शेवटचे जे 3 चेंडू टाकलेत ना सुरेशनं, ते अगदी चांगले टाकलेले आहेत. फक्त 1च धाव त्यानं दिलेली आहे आणि मोठी विकेट मिळाली आहे ते लक्ष्मणची. बेलवली 40+ संघ यावेळेला समोर, राजूचा तडाखा आणि आमच्या अगदी झालरवरती जाऊन चेंडू आदळतोय आणि हा षटकार येतोय तो राजू काटेच्या बॅटमधून. राजू स्टान्सच पाहिलं तर असं वाटतं आक्रमणाला तयार आहे आणि समोर खेळतोय, विशेपमध्ये खेळतोय. ऑफसाईडला कटचे ड्राईव्हचे फटके दाखवतोय, ऑनसाईडला तो अगदी सरळ बॅटनं बॉलला उचलतोय. चांगली फटकेबाजी होती आणि 2 ओव्हरनंतर 32 धावा झालेल्या आहेत त्या नारिवली 40+ संघाच्या. सोपन पाटील नवीन बॉलर आता गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत. 8 चेंडूंमध्ये 22 वरती खेळतोय तो राजू. संदीप 1 वरती खेळतायत आणि 32 धावा धावफलकावरती लागल्या गेलेल्या आहेत. हा कट केलाय चेंडू, मस्तपैकी डीपला जातोय, 1च धाव मिळते ती संदीपला. संदीप स्ट्राईक रोटेट करतायत. सोपन पाटील गोलंदाज आहेत आणि पहिल्याच बॉलवरती 1 धाव घेतली ती संदीपनं स्ट्राईक रोटेट केली. लॉंग ऑफमध्ये सुनील तांडेल आहे त्या ठिकाणी बॉलला फील्ड करतोय. 1च धाव मिळते. 34 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. हा चेंडू जातोय स्क्वेअर लेगला. राजूने 1च धाव घेतलेली आहे. संदीपने 1 धाव घेतलेली आहे. 3 चेंडूंवरती 3 सिंगल आलेले आहेत. चांगली गोलंदाजी होतीये. हा चांगला डॉट बॉल. सोपन पाटील
धावांना पूर्णपणे लगाम लावतोय, धावांना पूर्णपणे बांधून ठेवतोय आणि पूर्णपणे एक चांगल्या गोलंदाजाची अपेक्षा होती, चांगल्या षटकाची अपेक्षा होती ती बेलवलीच्या कर्णधाराला. ते षटक हाताळत असताना रवीनं हातोडा चढवलाय, परंतु सुनील तांडेल त्या ठिकाणी आहे. अप्रतिम असा झेल टिपत असताना आणि हा दुसरा बॅट्समन आउट होतोय, राजू काठे. मगाशी पण राजू 11व्या चेंडूवरती बाद झाला होता आणि या मॅचमध्ये देखील राजू 11व्या चेंडूवरती बाद झालाय. 11वा चेंडू थोडासा घातक आहे, थोडासा धोकादायक आहे मी म्हणेन तो राजू काठेसाठी. 11 बॉलमध्ये 23 धावा करून तो बाद झालाय. मागच्या मॅचमध्ये 11 बॉलमध्ये 33 धावा त्यानं केल्या होत्या. सुनील तांडेलनं टिपलेला तो अप्रतिम असा झेल. सोपान पाटील असं वाटलं होतं 50 पेक्षा जास्त धावा जमा करेल नारिवली 40+ संघ, परंतु सोपान पाटीलनं अगदी डॉमिनेट केलं. मोठे फटके मारू दिले नाही आहे, एकच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये राजूला देखील त्यानं बाद केलं. आणि आता हा शेवटचा चेंडू आहे तिसऱ्या 17 षटकामधील. बॅकफूटवरून स्लॅश केलाय, बॅकवर्ड पॉईंटचा क्षेत्ररक्षक चुकी करतोय, डीपचा क्षेत्ररक्षक येतोय स्वीपर कव्हरवरून आणि 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 37 धावा धावफलकावरती आहेत. तीन ओव्हर नंतर 37 धावा. सचिन तांडेल हा नवीन गोलंदाज आता आलेला आहे शेवटचं षटक घेऊन. मनोहर भोईर आणि संदीप गोरपेकर हे 2 बॅट्समन मैदानामध्ये आहेत. मनोहरनं मगाशी चांगली बॅटिंग केली, संदीपनं पण चांगली बॅटिंग केलेली आणि सचिन तांडेल पहिल्यांदाच बॉलिंग करण्यासाठी सज्ज होत आहे या टुर्नामेंटमध्ये. दुसऱ्या फेरीची ही दुसरी लढत आहे नारिवली आणि बेलवली या 2 संघादरम्यान. संदीप, सचिनचा हा पहिलाच बॉल ऑफस्टंपच्या बाहेर होता आणि त्या ठिकाणाहून बॉलला ओढलंय मिड विकेट आणि लॉंगॉनच्या मधोमध. 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये गॅप होती, त्या गॅपमध्ये चेंडूला धाडलं. 4 धावा मिळतात त्या नारिवली संघाला. रिप्लेमध्ये देखील आपण पाहू शकतो ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल अक्षरशः आडव्या बॅटनं बॉलला ओढलं आणि 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये टप्पा पडल्यानंतर चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला, तो 4 धावांसाठी. चांगला बॉल, अगदी लाईनच्या आतून गेलेला हा चेंडू, चांगला चेंडू. चेक गोलंदाज म्हणून आक्षेप नोंदवलेला आहे. 3ऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. वाईटचं सांगत होते. थ्रो ऑन फील्ड. थर्ड अंपायर घेतलेला आहे. या वेळेला चेंडू जातोय वाईडिश लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. संदीप गोरपेकरच्या बॅटमधून येतोय हा षटकार. 47 धावा धावफलकावरती झाल्यात. 3 चेंडूंमध्ये 10 धावा दिल्या. संदीप गोरपेकर ऑफस्टंपच्या बाहेर शफल होतोय. त्यानं ओळखलंय
की सचिन हे सगळे बॉल आहे ना, वाईटची जी लाईन आहे ना, अगदी त्याच्या जवळ टाकतोय. त्यामुळे त्याने अगोदरच शफल झाला, बॉलला बॅटवरती घेतलं आणि लॉंगॉनच्या वरून हा षटकार पाहायला मिळाला. सचिन तांडेल समोर आहे तो संदीप गोरपेकर. आत्ता चांगला बॉल, हा फसवा बॉल पटकन आतमध्ये आला, खाली राहिला आणि निर्धाव चेंडू खरं तर पाहायला मिळाला. बॉलिंग ॲनालिसिस जर आपण पाहिलं तर चौकार डॉट बॉल, षटकार डॉट बॉल हे समीकरण स्कोरबोर्डवरती पाहायला मिळतंय. बॅकफुटवरून ओढलाय, क्षेत्ररक्षक आहे, एक धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थ्रो प्रॉपर आलेला आहे आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज होतोय धावबाद. 48 धावा झालेल्या आहेत त्या नारिवली संघाच्या धावफलकावरती आणि 49, माफ करा, अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. रिप्लेमध्ये देखील पाहू शकतो, एका हातानं बॉलला गॅदर केलं सचिननं आणि व्यवस्थितरित्या स्टंपला लावलं आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज झाला धावबाद. संतोष काठे आता मैदानाच्या आतमध्ये गेलेला आहे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. बरेचसे सपोर्टर्स बाउंड्री लाईनला उभे आहेत नारिवली संघाचे. सगळ्यांना फार अपेक्षा आहे मोठ्या फटक्यांची. संदीप, त्याच्या समोर आहे तो सचिन तांडेल आणि हा कॅच फार चांगला प्रयत्न केला होता. धावा वाचू शकत नाहीये. 4 धावा येत आहेत आणि या 4 धावांच्या मदतीनं एकूण धावसंख्या होतीये ती 52 आणि दुसऱ्या इनिंगमध्ये टार्गेट आहे ते 53 या धावसंख्येचं. हॅलो, क्षेत्ररक्षण रचना त्वरित लावून घ्यायची आहे बघा. सलामीर जोडी मैदानामध्ये दाखल करायचे. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ सलामीर जोडी मैदानामध्ये दाखल करावी. सामन्याला उशीर होत आहे आणि आपल्या ऑर्गनायझर कमिटीकडे बेल कमी आहे. आपल्याला अजून आणखी सामने खेळवायचे आहेत. क्षेत्ररक्षण रचना सलामीर जोडी जावा मैदानामध्ये लगेच दाखल करावी.
नरेश पाटील आणि राजेश गायकर. सुधीर सुधीर कॉमेंट्री बॉक्समध्ये या. सुधीर कॉमेंट्री बॉक्समध्ये या. पंच 1 मिनिट फक्त सामना थांबवा. ओके. नरेश पाटील आणि राजेश गायकर आणि गोलंदाज आहे तो राजू काठे. राजू काठे पहिलाच बॉल आहे खोदून काढलेला आहे तर नरेशनं आणि डॉट बॉल पाहायला मिळतोय. बरेचसे सपोर्टर आपल्याला पाहायला मिळतात ते नारिवली संघाचे. बाउंड्री लाईनला बऱ्याच ठिकाणी नारिवलीचे सपोर्टर आलेले आहेत आणि प्रत्येक डॉट बॉल नंतर त्यांचा जल्लोष पाहायला मिळतोय. बेलवली संघ 53चा टार्गेट त्यांना चेस करायचं आहे आणि हा लगातारचा दुसरा चेंडू डॉट आलेला आहे. 22 चेंडू शिल्लक आहेत आणि 53 धावसंख्येची गरज आहे. नरेश पाटील एक सिनियर खेळाडू आहेत. ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून देखील त्यांनी काम पाहिलेलं आहे आणि बऱ्याच अवधीनंतर ते क्रिकेट खेळण्यासाठी सज्ज झालेत आणि 2 चेंडू ते निर्धाव खेळलेत. आणि मागच्या इनिंगचा जर विचार केला तर राजूनं देखील 2 चेंडू डॉट खेळले होते. यावेळेला समोरच्या दिशेनं नरेश खेळलेले आहेत. क्षेत्ररक्षक आहे. एका धावेपेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. नारिवलीचं चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालंय. मागच्या मॅचमध्ये देखील त्यांची चांगली फिल्डिंग आपण पाहिली होती. या मॅचमध्ये देखील तशीच फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. राजेश गायकर हा अत्यंत घातक असा फलंदाज आहे. तो बेलवली संघाचा 3-4 वर्षापूर्वी रेग्युलर क्रिकेट त्यानं खरं तर गाजवलेलं, परंतु आता 40+ क्लबमध्ये दाखल झाल्यानंतर बघायचं कशा रीतीने तो कामगिरी करणार. रायगड समालोचक असोसिएशनचे सदस्य द्वारकानाथ चोरगे हे देखील या संघाचा एक सहभाग राहिलेत आणि ते आज नाही आहे. त्यांचा छोटा बंधू आज संघामध्ये नाही आहे. त्यांच्या अनुपस्थितीमध्ये बेलवली संघ मैदानामध्ये उतरलाय. राजू काठे कम्मालीचा ऑलराऊंडर परफॉर्मन्स देत असताना अफलातून परफॉर्मन्स. राजेशच्या बॅटमधून आलाय हा फटका आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी थोडासा फुटवर्कचा वापर करून बॉलला अडवण्यामध्ये नाकाम ठरलाय आणि हा पहिला चौकार येतोय तो राजेश गायकरच्या बॅटमधून. शफल झाले. फुलटॉस बॉल ऑन साईडला ओढलं. शॉर्ट मिड विकेटला खराब फिल्डिंग आणि तदनंतर मात्र क्षेत्ररक्षक फार लांबून आला होता बॉलला अडवण्यासाठी. 45 नंबरची जर्सी घातलेला खेळाडू, परंतु बॉलला तो अडवू शकला नाहीये. 5 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. 20 चेंडू आणि 48 धावांची गरज आहे. राजेश गायकर याच्यावरती सगळ्यांची नजर आहे कारण या खेळाडूमध्ये ते गुणवत्ता आहे. या खेळाडूमध्ये ती ताकद आहे. कोणत्याही क्षणाला तो सामन्याचं चित्र बदलवू शकतो. राजू काठे बॅटिंग करत असताना 23 धावा आणि आता गोलंदाजी देखील त्याची चांगली पाहायला मिळते. पॉवर प्लेमध्ये फिल्डिंगमध्ये चेंजेस केले जात आहेत. ऑफसाईडला अगदी फिल्डिंगची भिंत उभी केलेली आहे आणि ऑनसाईडला 2 खेळाडू बाउंड्री लाईनला चिटकून उभे आहेत. एक लॉंग ऑनमध्ये खेळाडू आहे आणि एक खेळाडू मिड विकेटला आहे. समोरच्या दिशेनं जिथे खेळाडू नाही आहे तिथेच आणि हा
हॅलो, 13 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत आणि रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. बीमरसाठी हा रिव्ह्यू थर्ड अंपायरकडे रेफर करण्यात आलेला आहे. तो अगदी क्रुशियल डिसिजन आहे. योग्य तो निर्णय चेक करत असताना फेअर डिरेवली. तेरा धावा धावफलकावरती आहेत. राजेश गायकरच्या बॅटमधून 3 चौकार पाहायला मिळाले आणि एकूण धावसंख्या आहे ती 13. 18 बॉलमध्ये 40 धावा आता जमा करायच्या आहेत. नरेश पाटील 3 चेंडू त्याने खेळलेत, एकाच धावेवरती खेळतायत. राजेश गायकर 3 बॉलवरती 3 बाउंड्री झालेल्या आहेत आणि चौथा बॅट्समन आहे आजच्या या रात्रीमधला की ज्यांनी चौकारांची हॅट्रिक कंप्लीट केली आहे. मनोहर भोईर बॅटिंग फार चांगली केलेली आहे मनोहरनं. आता बॉलिंग करण्याची वेळ त्यांच्यावरती आलेली आहे. स्क्वेअर लेग फिल्डर उभा आहे टावरच्या अगदी खाली. एक खेळाडू मिड विकेटला आहे, एक खेळाडू लॉंग ऑनला आहे, एक खेळाडू लॉंग ऑफमध्ये पाहतोय आणि एक खेळाडू आहे तो डीप पॉईंटमध्ये. सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आहे, फ्लाइंग स्लिप आहे, गलीमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे आणि एक क्षेत्ररक्षक आहे तो लेग स्लिपला. मनोहर भोईर सज्ज झालायत. नरेश पाटील, नरेश बीट होत आहेत वारंवार आणि हे लिमिटेड ओव्हरचं क्रिकेट आहे. तुम्ही जर वारंवार चेंडू बीट खेळलात तर नक्कीच तुमच्यावरचं प्रेशर हे वाढत जाणारं असेल. 17 चेंडू 40 धावांची गरज आहे. चांगली गोलंदाजी पहिलीच सुरुवात करून दिली आहे ती मनोहर भोईरनं. ऑफस्टम्पच्या जास्त बाहेर संतोष पाटील सर सांगतायत हा वाईड बॉल आहे. रवी पाटील सर सांगतायत की हा वाईड बॉल आहे. 1 रन येते ती वाईडच्या रूपानं आणि 14 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. 17 चेंडू आणि 39 धावसंख्येची गरज आहे. नरेशच्या बॅटमधून आलाय हा स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून मारलेला मोठा फटका, सहज मारलेला हा फटका. नरेश उभे होते आणि मनोहरनं अगदी रिप्लेमध्ये देखील आपण पाहू शकतोय शफल झाले मनोहर. गुडलेन स्पॉटवरती बॉल टाकला आणि सहज त्यानं बॉलला फक्त दिशा दिली ऑनसाईडमध्ये. प्रॉपर टायमिंग, बेमिसाल असं टायमिंग. डोळे अगदी चेंडूवरती लावून होती, नजर पकडून ठेवली होती आणि मग प्रहार चढवला. 20 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. 33 धावांची अजूनही गरज आहे 16 बॉलमध्ये.
16 बॉलमध्ये 33 धावांची गरज आहे. मनोहर भोईरच्या विरोधामध्ये आता आक्रमण सुरू केलंय. व्हॉट अ ग्रेट स्ट्रोक. टपली मारली आहे, दिशा दिली आहे आणि एलिगंट असा टच पाहायला मिळाला. डिलाइटफुल असा टच त्या ठिकाणी दिलाय. अगदी उभे होते. गोल्डन स्पॉटवरून उसळी घेणारा हा बॉल आणि लास्ट मोमेंटला अप्पर कटच्या साह्यानं खेळलं आणि हा चौकार आलाय. या 4 धावांच्या मदतीनं 24 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. 29 धावांची गरज आहे. 9 चेंडू शिल्लक आहेत. 9 चेंडू झालेले आहेत. 24 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत आणि येणाऱ्या 15 चेंडूंमध्ये 29 धावांची गरज आहे. आमदार ट्रॉफी 2023 40+ क्रिकेट सगळे सिनियर खेळाडू आपल्याला पाहायला मिळालेले आहेत आणि सगळ्यांनी आज मनं जिंकलेली आहेत. चांगला खेळ पाहिला. बाउंड्रीची हॅट्रिक आपण पाहिली, षटकारांची हॅट्रिक पाहिली, लगातार 2 विकेट बऱ्याच वेळेला पाहिल्या, चांगल्या कॅचेस आपण पाहिल्या, एक इंडिव्हिज्युअल 50 आज आपण पाहिली, 6 बॉलमध्ये 7 धावा चेस होताना आपण पाहिल्या. फार चांगल्या मॅचेस आजच्या 6व्या रात्रीमध्ये आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालेल्या आहेत. 5व्या या रात्रीमध्ये 6 रात्रींची ही स्पर्धा आहे. उद्या शेवटची रात्र आहे आणि उद्या कळणार आहे आमदार ट्रॉफी 2023 या ट्रॉफीजला स्पर्श करायचं स्वप्न कोणत्या संघाचं पूर्ण होणार आहे आणि कोणता खेळाडू ही मालिकावीराची दुचाकी आपल्या गावामध्ये घरी घेऊन जाणार आहे. लॉंगॉनमध्ये खेळून काढलाय. मिडविकेटचा क्षेत्ररक्षक येतोय आणि खराब फिल्डिंग पाहायला मिळते. असं वाटलं होतं सहजरित्या बॉलला फील्ड केलं जाणार, परंतु चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर आणि नरेश पाटीलच्या बॅटमधून येतोय तो चौकार. नरेशला जर आपण फलंदाजी करताना पाहिलं तर सुरुवातीला नरेश संघर्ष करत होते. त्यांच्या बॅटला बॉलही स्पर्श होत नव्हता, परंतु तदनंतर षटकार, चौकार आणि चौकार पाहायला मिळाला. एकूण धावसंख्या होतीये ती 28. चौदा चेंडू शिल्लक आहेत. 25 धावांची गरज आहे. बेलवली आणि नारिवली असा एक मोठा संघर्ष मैदानामध्ये सुरू आहे. बॅलन्स अशी मॅच मैदानामध्ये आहे. नरेशच्या बॅटमधून स्ट्रोक आलेला आहे. लॉंग ऑनमध्ये वाईडिश लॉंग ऑनमध्ये जातोय आणि हा आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक षटकार. एकवीस धावांवरती खेळतात ते नरेश पाटील. पहिल्या 4 बॉलमध्ये नरेशनं फक्त एकच धाव काढली होती आणि उर्वरित 4 बॉलवरती नरेशनं 20 धावा कुठल्यात. सुरुवातीला वाटत होतं नरेशला का ओपनिंगला पाठवलं, पण त्यांनी दाखवून दिलंय. व्हॉट अ ग्रेट स्ट्रोक. जरी बॉल अडवला असला तरी नजाकत बघा किती चांगली आहे. एक फटका समोर खेळतात, एक फटका पाठीमागे खेळतात, म्हणजे धावांची लयलूट पण करतायत, धावांची चोरी पण करतायत. कलात्मक फटके देखील पाहायला मिळतात, आक्रमक फटके देखील पाहायला मिळतात. 2 ओव्हर नंतर बेलवली संघाची धावसंख्या झालेली आहे ती 35. आता 12 बॉलमध्ये 18 धावांची गरज आहे. खरं तर चहाची व्यवस्था या ठिकाणी केलेल्या आहेत आणि जो येतोय तो पहिले जावयांना चहा देतोय. म्हणतात जावई चहा घ्या. जावयाचा फार मोठा पाहुणचार आमच्या सुधीर यांचा पाहुणचार या ठिकाणी केला जातोय आणि तितकी चांगली स्कोरिंग देखील त्यांनी केलेली आहे. स्पर्धेसाठी फार मोठं योगदान सुधीर आगलावे यांचं राहिलेलं आहे. 12 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. लक्ष्मण, परंतु या वेळेला झेल टिपला जातोय. नरेश पाटील यांना बाद व्हावं लागतंय आणि पहिला धक्का बसतोय तो बेलवली संघाला.
सुरेश पाटील मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत, नवीन बॅट्समन. 11 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. नरेशनं दर्जेदार खेळ केला. अगदी सरपंच म्हणून देखील त्यांनी काम पाहिलेलं आहे. स्वतः संघनायक आहेत, 40+ बेलवलीचे एक सिनियर खेळाडू आहेत आणि चांगला खेळ केला. सुरेश पाटील आता मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. खरं तर बेलवली गावामध्ये बाळू या नावानं यांना खरं तर ओळखलं जायचं, ते आता फलंदाजीला आलेले आहेत. दोन्ही लेफ्ट हँडेड बॅट्समन आहेत. आता बेलवली गाव म्हटलं तर रायगड समालोचक असोसिएशनचा कणा दिनेशजी पाटील, सगळ्यांचे लाडके बंधू, यांचं हे बेलवली गाव. यावेळेला सरळ फटका मारलाय, ताकद कमी लागलेली आहे आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता, झेल टिपला जातोय आणि बाद व्हावं लागते ते सुरेश पाटीलला. सुरेश पाटीलनं सहज मारला फटका. त्यांना माहिती पण नव्हतं तिथे क्षेत्ररक्षक उभा आहे. जर थोडीशी ताकद लावली असती तर कदाचित चेंडू हा आउट ऑफ द पार्क आपल्याला पाहायला मिळाला असता. 10 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 धावांची गरज आहे. शमन पाटील रिप्लेमध्ये देखील पाहू शकतो, सहज खेळलं, पुल केलेला फटका आणि शमन पाटील बाउंड्री लाईनला उभा होता, सरळ त्यानं झेल टिपलेला आहे. 10 नंबरची जर्सी घातलेला तो खेळाडू शमन आणि मोठी विकेट गेलेली आहे. सचिन तांडेल आता गोलंदाजीसाठी बॅटिंगसाठी आलेले. सचिन फलंदाजी करताना थोडेसे महागडे ठरले, परंतु आता त्याची कसर त्यांना भरून काढावी लागणार आहे. 10 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 धावांची गरज आहे. खोदून काढलेला आहे, फॉलो थ्रू मध्ये फील्ड करताय, गोटी नेम टिपता आला नाहीये. एक धाव कंप्लीट केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु विकेटवरती थांबणं पसंत केलं. मॅच इतकी क्रुशियल आहे, मॅच इतकी निर्णायक क्षणाला आहे की एक एक चुकी या स्पर्धेतून घरचा रस्ता दाखवू शकते. 9 चेंडू शिल्लक आहेत आणि 17 धावांची गरज आहे. 9 चेंडू 17 धावा. आमचे आयोजक सांगतायत 17 म्हणजे खरं तर हा नेल्सन आकडा आहे, खतरा आहे. परंतु हा खतरा कोणावरती उद्भवतोय? गोलंदाजी करणाऱ्या नारिवली संघावरती की फलंदाजी करणाऱ्या बेलवली संघावरती? 9 चेंडू 17 धावा. राजेश गायकर यावेळेला मोठा स्ट्रोक ठोकतोय लॉंग ऑफच्या डोक्यावरून आणि आता समीकरणामध्ये बराचसा बदल. 8 चेंडू आणि 11 धावांची गरज असेल. 42 धावा धावफलकावरती लागल्यात. लक्ष्मणचा समोर टाकलेला बॉल आणि अक्षरशः फेकून दिलं. सुरुवातीलाच म्हटलं होतं हा विध्वंसक फलंदाज आहे, हा आक्रमक फलंदाज आहे, हा हार्ड हिटर फलंदाज आहे. जसा राजू काटे खेळ करतो नारिवली संघासाठी तशी फलंदाजी करतो बेलवली संघासाठी तो राजेश गायकर. आणखीन एक मोठा स्ट्रोक. या वेळेला लगातारचा दुसरा षटकार राजेश गायकरच्या बॅटमधून. आता 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 5 धावांची गरज. समोर पाहतोय आपण चेंडू जातोय. आणि बाउंड्री लाईनच्या अगदी पलीकडे पडलेला आहे आणि हा लगातारचा दुसरा षटकार. लक्ष्मण चांगला चेंडू टाकावा लागणार आहे त्याला. ऑफस्टंपच्या जास्त बाहेर टाकलेला बॉल हा वाईड बॉल आहे. राजेशचं एक वैशिष्ट्य राहिलेलं आहे, त्यानं 5च बॉल फक्त खेळलाय राजेश आणि 5 बॉलमध्ये 3 4 आणि 2 6 त्यानं मारलेले आहेत. सहा बॉल मध्ये 30 धावांचा बहारदार खेळ आणि मॅचला फिनिश केलं ते राजेश गायकरनं. सामना जिंकलाय बेलवली प्लस
बेलवली 40+ संघानं वेल प्लेड राजेश, वेल प्लेड बेलवली टीम, कॉंग्रॅच्युलेशन. आणि नारिवली संघाचं मनपूर्वक आभार. दोन्ही संघाच्या कॅप्टननं यायचंय आणि आमदार चषक 2023 या स्पर्धेमध्ये समालोचन करण्यासाठी आम्हाला बोलवलं त्याबद्दल मी आयोजक अंकुशजी पाटील आणि स्वामी पाटील या दोन्ही